नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या बदलत्या वातावरणामध्ये अ, शेतकऱ्यांना जो काही मोठा समस्या जी काही तयार होत आहे त्या म्हणजे तेल्या. हे जे काही वातावरण आहे हे तेलासाठी अतिशय अनुकूल जे आहे हे वातावरण तयार होत आहे. तेले ॲक्टिव्ह होण्यासाठी पाऊसच पडला पाहिजे असं का पण काही नाही आहे मित्रांनो. ज्यावेळेस उष्ण आणि दमट वातावरण तयार होतं अशा वेळेस हे तेले ॲक्टिव्ह आपल्या प्लॉटमध्ये होऊ शकतं. जर आपल्या प्लॉटमध्ये तेले असेल तर. आपल्या प्लॉटमध्ये तेल्या नसेल तर ॲक्टिव्ह होण्याचे काही चान्सेस नाही. अशा शेतकऱ्यांना काही भीती त्याबद्दल काय नसते. पण ज्यांच्या प्लॉटमध्ये ऑलरेडी तेल्या आहे किंवा त्यांच्या आजूबाजूला तेल्यांचे प्लॉट आहे साधारणतः 2-3 किलोमीटरच्या आसपास, अशा शेतकऱ्यांना तेल्याची समस्या ही येऊ शकते किंवा आलेली आहे सध्या. तर ह्या ह्या बागेला आपल्याला किंवा आपल्या प्लॉटमध्ये तेले आले असेल तर त्या तेलेला कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे, काय घेतलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, कुठले खतं दिले पाहिजे, कुठली थांबवली पाहिजे, याबद्दल आपण थोडीशी आज चर्चा करणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती भेटेल ह्यापेक्षा सोडून द्या. किमान आपल्याला 2 ते 3 व्हिडिओ तरी बनवावे लागतील. तर आपण पूर्णपणे तेल्याला अटकाव घालू शकतो. नुसत्या फवारण्या दिल्याने मित्रांनो तेल्या कंट्रोल होत नाही. त्याच्यामागे अजून काही कामं आहेत तेही करावं लागतात. तेव्हा तेल्या जो आहे हा कंट्रोल होत असतो. तेल्या कंट्रोल करण्यासाठी किंवा कुठल्याही इतर बुरशा कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे आपल्या झाडांच्या पांढरी मूळ. पांढरी मूळ ही ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचे आहे. म्हणजेच का डाळिंबाचे जे काही व्हाईट रूट झोन आहे त्या एरियामध्ये निमॅटोड असता कामा नये. जर आपल्या डाळिंबाच्या झाडाला जर निमॅटोड असेल तर तुम्ही कितीही अँटीबायोटिक फवारा, कितीही हायड्रोजन पेरॉक्साईड फवारा किंवा कितीही ऑर्गॅनिक औषधं फवारा, तुमचा तेल्या कंट्रोल होणार नाही. तेल्या कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे तुमचा निमॅटोडला कंट्रोल करा. निमॅटोडला कंट्रोल केला की तेल्या कंट्रोल करण्यासाठी अगदी सोपं होऊन जातं आणि अगदी सहज आपण तेल्या कंट्रोल करू शकतो. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट घ्यायचा आहे तो म्हणजे निमॅटोडवर लक्ष केंद्रित करणे, निमॅटोड कंट्रोल करणे आणि व्हाईट रूट झोन झाडाची पांढरी मूळ सतत ॲक्टिव्ह राहील ही काळजी घेणे गरजेचं आहे. एवढं जर केलं तर तेल्यावरती आला तरी तेल्या आपण कंट्रोल करू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये तेल्या ॲक्टिव्ह असताना किंवा आलेला आहे किंवा येण्याची शक्यता आहे, जर आजूबाजूला आपल्या तेलाचे प्लॉट असतील तर नायट्रेटयुक्त खते जे आहेत, वॉटर सोल्युबल खते हे आपल्याला बंद करायचे आहेत. ज्यांच्यामध्ये नायट्रोजन आहे अशी खतं आपल्याला हे झाडाचे बंद करायचे आहे. त्यामध्ये तुमचा पोटॅशियम नायट्रेट असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल, हे जे खतं आहेत हे आपल्याला बंद करायचे आहेत. कारण तेले ॲक्टिव्ह होण्यासाठी नायट्रोजन हा खूप मोठा सोर्स आहे केलेला प्लॉटमध्ये ॲक्टिव्ह करून देण्यासाठी. तर नायट्रोजनयुक्त जे खतं आहेत आपल्याला हे बऱ्यापैकी बंद करायचे आहेत. आणि जे काही आपण वॉटर सोल्युबल खतं देत आहोत माल फुगवण्यासाठी, त्यामध्ये आपल्याला 05234 किंवा इतर जे काही ग्रेड असतात आपल्या ज्याच्यामध्ये पोटॅश आणि फॉस्फरस जास्त आहे, त्या ग्रेडचा वापर आपल्याला निम्म्याने कमी करायचा आहे. डोस डायरेक्ट कमी करून टाकायचा आहे. आणि पाण्याचं प्रमाण हे थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे. टेम्परेचर वाढलं तर तेवढं आपण पाणी थोडंसं कमी जास्त करू शकतो. पण ज्यावेळेस टेम्परेचर डाऊन होतं अशा टायमाला आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे हे खूप कमी करायचं आहे. झाडांना अतिशय जास्त पाणी द्यायचं नाही किंवा फ्लडिंगचं पाणी जे द्यायचं नाही आहे प्लॉटमध्ये. यानंतर आपल्या प्लॉटमध्ये तेले ॲक्टिव्ह असताना आपण जे काही प्लॉटमध्ये आपण जे काही कार्य करत असतो, जे काही काम करत असतो, ते काम आपण करणं आपण बंद करायचे आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर शूट वगैरे जर काढत असाल तर ते काढायची नाही आहे. आणि खराब वातावरणामध्ये तर लगेचच काढायचं नाही. जर तेले ॲक्टिव्ह असेल आणि त्या टायमाला जर आपण खराब वातावरणामध्ये किंवा तेले ॲक्टिव्ह आहे अशा स्टेजमध्ये जर आपण आपल्या प्लॉटमध्ये काही काम करत असेल का ज्या कामामध्ये आपल्या झाडाला स्पर्श करायचा आहे, तर ते कामं 100% बंद करायचे आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही प्लॉटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करणार आहात, तर तिथं झाले जे काही इन्फेक्शन आहे तेच इन्फेक्शन तुम्ही ज्या ठिकाणी हात लावणार आहे त्या ठिकाणी ते ऑलरेडी पसरणार आहे. म्हणजेच जो काही तेल 1-2 झाडावर आहे तो तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या पूर्ण प्लॉटमध्ये जे हा पसरून देणार आहात. तर ही जे कामं आहेत ही आपल्याला थांबवायची आहेत, ज्यामुळे तेल आपल्या प्लॉटमध्ये पसरणार नाही.
आणि जे एकाच झाडावर असेल तर त्याला सतत हायड्रोजन पेरॉक्साईडने स्प्रे घेत राहणे किंवा त्याला पूर्णपणे झाकून टाकायचं आहे, जेणेकरून तो इतर प्लॉटमध्ये पसरणार नाही आपल्या. आणि जर पूर्ण प्लॉटमध्ये असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत. याच्या पुढचा मुद्दा म्हणजे सतत दाट फवारण्या तेलासाठी घ्यायच्या नाही आहेत आपल्याला. जेवढ्या दाट फवारण्या आपण घेणार तेवढा जास्त तेल आपल्या प्लॉटमध्ये हा पसरणार, जास्त ॲक्टिव्ह होणार. तर तेल कंट्रोल करण्यासाठी दाट फवारण्या घेणे हा कन्सेप्ट हा पूर्णपणे चुकीचा आहे. इथे एक लक्षात ठेवायचं आहे का फवारणीतलं अंतर हे मोठं असलं पाहिजे आणि आपल्याला दाट फवारण्या ह्या घ्यायच्या नाही आहेत. आता तेल कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ती ट्रीटमेंट बघूया. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये जर तेल असेल तर घाबरून जाऊ नका. धीर धरा आणि थोडं शांत डोक्याने काम करण्यासाठी सुरुवात करा. तेल केव्हा येतो आपल्या झाडावर? ज्यावेळेस आपलं झाड जे आहे हे कमजोर झालेलं असतं त्याच वेळेस येतो. म्हणून सतत सांगत असतो का स्टोरेज स्टेजवर काम करणं गरजेचं आहे, झाडामध्ये ताकद असणं गरजेचं आहे, झाडाला बॅलन्समध्ये न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे. लय गप्पा खतं किंवा लय रपा खतं किंवा हेवी डोसमध्ये खतं टाकली म्हणजे झाडामध्ये ताकद भरते, हा कन्सेप्ट पण चुकीचा आहे मित्रांनो. खत डिव्हाइड करून देणं गरजेचं आहे. कमी खतं देत राहा, सतत खतं देत राहा, आपण डोस कमी करून देत राहा. ह्या कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर आपण तेल आल्याच्या नंतर आता काय प्रोसेस केल्या पाहिजे त्याच्यावर आपण थोडंसं चर्चा करूया. तर जसंही आपल्या प्लॉटमध्ये तेल दिसेल त्या टायमाला सर्वप्रथम मी अगोदर सांगितलं आहे का निमेटोड चेक करा. आणि निमेटोड असेल तर निमेटोडला कंट्रोल करण्यासाठी ट्रीटमेंट जी आहे ही चालू करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला पेसिलोमायसिन आहे, ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे, यांचे जे काय आहे ते स्लऱ्या बनवायचे आहेत. 48 तास 72 तास भिजवायचे आहेत गुळाच्या पाण्यामध्ये टाकून, ताक टाकून, दूध टाकून. आणि ह्या मल्टिप्लाय करून ह्या बॅक्टेरिया तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून महिन्यातून 2 ते 3 वेळा द्यायचे आहेत. तेव्हा कुठं निमेटोड कंट्रोलमध्ये येईल. आणि वरून फवारणीच्या माध्यमातून जर म्हटलं तर संध्याकाळच्या वेळेस अंधार पडल्याच्या नंतर आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईडचा जो स्प्रे आहे तो 2 ml प्रति लिटरने आपल्याला घ्यायचा आहे. पहिला स्प्रे आपला तो जाणार आहे. तो स्प्रे गेल्याच्या नंतर आपल्याला 1 दिवस जो आहे हा गॅप द्यायचा आहे. 1 दिवस गॅप दिल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचा आहे डिकोर अल्ट्रा 2 ग्रॅम ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. ह्या स्प्रेमुळे मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहे हे पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. हे स्प्रे केल्याच्या नंतर डायरेक्ट तेल न मारता हे झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. झाडालासुद्धा म्हणजे तेलावर तर अटॅक करतं पण झाडामध्ये सुद्धा झाडाला ताकद देतं. ज्यामुळं औषधाची ताकद परत झाडाकडून मिळालेली ताकद दोन्हीच्या ताकदीने जो आहे हा तेल्या आपल्याला जागेवर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट मिळतो. त्यामुळे डिकोर अल्ट्रा जो आहे हा 2 ते 2.5 ग्रॅम तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी याचा स्प्रे घ्यायचा आहे. हा तुम्ही सकाळी लवकर घेऊ शकता, याला काही अडचण नाही. यानंतर 4 दिवस सोडायचे आहे मित्रांनो. 4 दिवस सोडल्याच्यानंतर आपल्याला एक अँटीबायोटिक घ्यायचा आहे. अँटीबायोटिक म्हणून तुम्ही बॅक्टेरियल घेऊ शकता 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे कॅप्टॉप 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी तुम्हाला हे वापरायचं आहे. तुमची एक तिसरी फवारणी झाली तेलासाठीची. यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 4 दिवस सोडायचे आहेत. आणि 4 दिवस सोडल्याच्या नंतर आपल्याला इथे वापर करायचा आहे जे झाडाला रोगांना तर कंट्रोल करेल पण झाडाला एवढी ताकद देईल का झाड एकदम सशक्त आणि बलवान बनेल. आणि ते जे आहे जो काय आपल्या प्लॉटमध्ये तेल आलेला आहे हा तेलेला पूर्णपणे दाबण्याचं काम ते करेल. आणि जे काही आपण अँटीबायोटिक वगैरे फवारणार आहोत ह्या अँटीबायोटिकचा झाडावरती काही साईड इफेक्ट होणार नाही. झाडाला पण झाड त्याला परिपूर्ण सपोर्ट करेल अँटीबायोटिकला तेल कंट्रोल करण्यासाठी. तर तिथं आपल्याला साधारणतः एक मी तुम्हाला 3 प्रोडक्ट सुचवेल. त्यामध्ये तुम्ही न्यूट्रीफाईड घेऊ शकता 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे. किंवा तुम्ही ते प्रोटेक 96 घेऊ शकता 3 ते 4 ग्रॅमने. याच्यामध्येही तोच फॉस्फरस आणि पोटॅश आहे जो अवेलेबल फॉर्ममध्ये आहे. स्प्रे केल्याच्या नंतर झाड लगेच त्याला शोषून घेतं आणि त्याचं लगेच कार्यप्रणाली जी आहे ही झटपट चालू होऊन जाते. आणि त्यातून जाणारा पोटॅश आहे, हा पोटॅश जो आहे हा झाडाची अतिशय फास्ट गतीनं रोगप्रतिकार शक्ती जी आहे हे वाढवण्यासाठी काम करतं, झाडाला मजबूती देण्यासाठी जे आहे हे काम करत असतं. याच्या ठिकाणी अजून एक तिसरं जे प्रोडक्ट आहे ते आहे ईश ॲग्रो कंपनीचं
प्रोप्रॅक त्रिशूळ नावाने ते येतं 40-40. सेम हे तिन्ही प्रोडक्ट मित्रांनो सेम आहेत. ह्या तिन्हीपैकी तुम्हाला एक घ्यायचं आहे. ह्या तिन्हीपैकी एक घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे Z78 किंवा M45 किंवा कवच. ह्या तिन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही कॉन्टॅक्टमधलं बुरशीनाशक त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. ज्यावेळेस मित्रांनो आपण अशा पद्धतीनं शेड्यूल फॉलो करतो त्या टायमाला नक्कीच आपल्याला यामधून जे आहे नुसतंच अँटीबायोटिक द्यायचं आहे, नुसतंच केमिकल द्यायचं आहे, तर मित्रांनो यांनी झाड अजून ट्रेसमध्ये जातं. तर झाडाला अजून ट्रेसमध्ये आपल्याला घालायचं नाही, उलटं झाडाला ट्रेसमधून बाहेर काढायचं आहे आणि झाडामध्ये जी अशी ताकद निर्माण करायची आहे की त्या ताकदीने झाडाने ती ताकद वापरून झाडाने ती शक्ती वापरून झाडाने तेल जो आहे हा कंट्रोल केला पाहिजे. नुसतं अँटीबायोटिककडे जाऊन आपल्याला चालणार नाही. आता समजा हा झाला आपला फर्स्ट शेड्यूल. आता एकेच फवारणीमध्ये तेल कंट्रोल होईल अशातला काही भाग नाही. आपल्याला चेंज कुठं करायचं आहे अँटीबायोटिकपाशी. आता आपण ह्यावेळी समजा बॅक्टेरियल घेतलं तर आपण एक दुसऱ्या टायमाला आपण तिथे स्टेप्टोसायक्लिन आणि कॅप्टप घेतलं पाहिजे किंवा कोसाईड आणि कासोगामायसिन जे आहे यांचं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे. म्हणजे आलटून पालटून जे अँटीबायोटिक आहे आपल्याला हे चेंज करत राहायचं आहे. आणि हे अँटीबायोटिक आज स्प्रे घेतल्याच्यानंतर परत अँटीबायोटिक हे 10 दिवसांनी गेलं पाहिजे. 10 दिवसाचे आता आपल्याला अँटीबायोटिकचे द्यायचं नाही आहे. 10 दिवसापर्यंत त्याला आपल्याला इतरच फवारणी ठेवायची आहे. आणि तसंही आपण शेड्यूल त्या पद्धतीनं सांगितलेलंच आहेच का बरोबर नेक्स्ट अँटीबायोटिक येण्याचा टाईम होण्यापर्यंत किंवा त्या वेळेपर्यंत जे आहे 10 दिवस किंवा 12 दिवस हे होऊन गेलेले असणार आहेत. बाकीचं शेड्यूल आपलं आहे तसं फॉलो करायचं आहे. फक्त चेंज कुठं करायचं आहे आपल्याला अँटीबायोटिकपाशी. एकदा घ्यायचं आहे स्टेप्टोसायक्लिन, त्यासोबत कॅप्टप घेऊ शकता. त्याच्यानंतर एकदा आपल्याला घ्यायचं आहे कोसाईड आणि कासोगामायसिन. ह्याचं एकदा झालं का पुन्हा मग रिपीट झाल्याच्यानंतर आपण इतरही आपल्याला अजून एक काही मार्केटमध्ये अँटीबायोटिक आहे आपण त्यांचा वापर करू शकतो किंवा पुन्हा आपण बॅक्टेरियलपासून पुन्हा सुरुवात करू शकतो. यामध्ये अजून एक सांगेल, टेम्परेचर तर आपल्याकडे एक 35-36 डिग्रीच्या खाली जर राहत असेल, पुढे आता पावसाळ्यात ते होईल, तर अशा टायमाला ज्यावेळेस आपण शेवटचा जो स्प्रे घेणार आहोत जो न्यूट्रिशनचा जो झाडाला ताकदही देणार आहे आणि तेलही कंट्रोल करणार आहे, तो स्प्रे झाल्याच्यानंतर आपण 2 दिवसांनी 2 किंवा 3 दिवसांनी आपण इथे सुडोट्रायकोचा स्प्रे काढला पाहिजे. त्याच्यामध्ये मी सांगेल तुम्हाला स्पोर प्लस जे आहे SKYBचं जे प्रोडक्ट आहे स्पोर प्लस, हे खूप छान रिझल्ट आहे याचा. पण ह्या बॅक्टेरियांचा तुम्ही वापर करू शकता. यांना काही भिजावं वगैरे काही लागत नाही. घेऊन यायचे आणि डायरेक्ट ब्लोअरमध्ये जे आहे ते मिक्स करायचे आणि स्प्रे करून द्यायचा. तर अशा पद्धतीने ज्या काय आपल्या 5-6 फवारण्या होत आहेत बॅक टू बॅक, सतत आपल्याला घ्यायचे नाहीत. 4-4, 5-5 दिवसाच्या नंतर आपल्याला हे वातावरण समजा पाऊस होण्याची शक्यता नाही आहे, थोडं लॉंग डिस्टन्स पडत आहे पावसामध्ये, त्याच टायमाला आपण ह्या फवारणीमध्ये अंतर 5-5 दिवसाचं ठेवू शकतो. आणि 5-5 दिवसाचं ठेवलेलं अयोग्य आहे. लेदाड फवारणी घ्यायची गरजच नाही मित्रांनो. अगदी फवारणीमध्ये गॅप ठेवा तर आपण तेलाला कंट्रोल करू शकतो. आता हा झाला आपला समजा आता स्प्रेचा विषय. आता स्प्रेमध्ये आपण काय घेतलं पाहिजे तेल कंट्रोल करण्यासाठी, तर आता आपण थोडंसं ड्रिपकडे फोकस करूया. ड्रिपच्या माध्यमातून मी अगोदर सांगितलेलं आहे नायट्रेट नायट्रोजनचे खतं आपल्याला 100% बंद करायचे आहेत, ते आपल्याला वापरायचे नाहीत. चिलेटेड कॅल्शियमचा वापर करायचा आहे ड्रिपच्या माध्यमातून, एकरी 500 ग्रॅम, आणि बोरॉन त्यासोबत 500 ग्रॅम हे चालू ठेवायचं आहे. मित्रांनो एक सांगत राहिलं, सिलिकॉनचा वापर स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला करणं गरजेचं आहे. सिलिकॉन स्प्रेमधून गेला पाहिजे. सिलिकॉनही आपल्याला तेल कंट्रोल करण्यासाठी मदत करेल. आणि त्यानंतर जे आहेत जे काही आपण खतं देत आहोत, ह्या खतांचा डोस जे आहे हा आपल्याला निम्म्याने कमी करायचा आहे. जे काही वॉटर सोल्युबल खत देणार आहोत ते कमी करायचे आहेत. 0050 किंवा 0050चा वापर थोडासा वाढवायचा आहे. आपण मग असे बोललेलो आहे की 0050मुळे झाडाची रोगप्रतिकार शक्ती आहे जी ही वाढते. या ठिकाणी मग तुम्ही पोटॅशियम सोनाईटचा पण वापर करू शकता तुम्ही जर थोडेसे लेट स्टेजला असाल तर. नाहीतर एक अधूनमधून जे आहे 0050 तुम्हाला ड्रिपमधून द्यायचं आहे. आणि मॅंगनीज सल्फेट जे आहे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. 10 ग्रॅम प्रति झाड एवढं आपल्याला द्यायचं आहे. आणि ते दुसरं म्हणजे ऑर्गॅनिक स्लऱ्यांचा वापर तुम्हाला जास्तीत जास्त वाढवायचा आहे. ऑर्गॅनिक स्लऱ्यांचा वापर तुम्ही वाढवला तर तुमचे खतं कमी जाणार. खतं कमी झाले तर त्याला ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येण्यासाठी सुरुवात होणार. आणि ऑर्गॅनिक स्लऱ्या गेल्यामुळे मित्रांनो
जमिनीत फिक्स होऊन पडलेलं मटेरियल हे आपटेक व्हायला सुरुवात होते आणि तेही झाडामध्ये जे आहेत हे शोषलं जातं आणि जो काही जमिनीमध्ये फिक्स झालेलं मटेरियल झाल्याच्यानंतर तिथलं काय जमिनीचं pH वाढलेला आहे, त्यामुळे तिथे बेनिफिशियल बॅक्टेरियाचं काउंट वाढत नाही, त्यांचं कार्य सुरळीत चालत नाही. त्यामुळे रोगराई अजून आपल्या झाडावरती वाढते आणि मग स्लऱ्या गेल्याच्या नंतर तिथलं जे काही वातावरण आहे हे चांगलं व्हायला लागतं, तिथे बेनिफिशियल बॅक्टेरियांची काउंटिंग चांगली वाढायला लागते, अपटेक चांगलं व्हायला लागतं, ज्यामुळे झाडामध्ये ताकद चांगल्यापैकी भरली जाते आणि तेल्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला अजूनही मदत होते. नुसता वरून तेल्या कंट्रोल होणार नाही, तर आपल्याला जमिनीच्या माध्यमातूनही कंट्रोल करावे लागेल. तुम्हाला जीवामृत स्लऱ्यांचा वापर करावा लागेल. तुम्ही गोमूत्र वापरू नका. बेसन पिठाच्या जागी तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं आहे किंवा गव्हाचं पीठ वापरायचं आहे. बेसन पीठ अवॉइड करायचं आहे आणि त्या जागी तुम्ही कुठलंही वेगळं पीठ वापरा, त्याचा वापर करायचा आहे. पण शेणाच्या स्लऱ्या दिल्याच्यानंतर तेल्या वाढत नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ते उलटं तेल्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करतं, तेल्या वाढत नाही. त्यांनी हा कन्सेप्ट सोडून द्या. तेल्या जास्त रासायनिक खतांचा वापर केल्याने तेल्या वाढतो, तेल्या ऑर्गॅनिक मटेरियल वापरण्याने तेल्या अजिबात वाढत नाही. तुम्ही अंड्या स्लरी वापरा, तुम्ही शेंगदाणा सरकी पेंडीची स्लरी वापरा, तुम्ही जीवामृतची स्लरी वापरा. यामुळे मित्रांनो जमिनीमध्ये सुपीकता वाढणार आहे, बॅक्टेरिया चांगले बेनिफिशियल बॅक्टेरियाचा काउंट वाढणार आहे. तुम्हाला ते मटेरियल जे आहेत अपटेक करून देणार आहेत. जे काही तुम्ही डोस निम्म्याने देणार आहात, त्या निम्म्याने दिलेल्या डोसाचाही तुमच्या झाडाला 100% फायदा होणार आहे. जमिनीमध्ये हानिकारक बॅक्टेरिया तयार होणार नाहीत. नुसते स्प्रे घेणाराने तेल्या कंट्रोल झाला असं आतापर्यंत कधी झालेलं नाही आणि होणार पण नाही. त्यासाठी आपल्याला जमीन प्लस वरती दोन्हीकडेही कार्य करावं लागणार आणि जमिनीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मटेरियल, ऑर्गॅनिक स्लऱ्यांचा वापर हा जास्त करावा लागणार आहे. यामध्ये अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. शेजारी हाईपचं बटन आहे, हाईप करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ इतरांनाही शेअर करायला विसरायचं नाही. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही, कारण इथून पुढे आता सतत तुम्हाला आणि मला एकमेकांना आपल्याला सोबत राहावे लागणार आहेत. कारण आता वातावरण जे आहे हे पावसाकडे चाललेलं आहे आणि वेगवेगळ्या रोगापासून आपली प्लॉट कशी वाचवायची आहे त्यामध्ये आपण सतत जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत राहणार आहोत. आणि ती माहिती सतत तुम्हाला मिळवण्यासाठी एकच तुम्हाला करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओ इतरांना शेअर करायचा आहे आणि आलेला व्हिडिओ हा डेली पाहायचा आहे आणि त्याच्या खाली काही ना काहीतरी कमेंटही करीत राहायची आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्नही तुम्हाला विचारायचे आहेत. यामुळे काय होईल मित्रांनो, तुमच्या आणि आपले नाते हे अजून घट्ट होत राहील. आपण प्रयत्न करत, मी काही चमत्कार करणार आहे असं काय नाही, मी मार्गदर्शन करत राहणार आहोत. त्या पद्धतीनं तुम्ही जर जात राहिले तर 100% तुम्हाला हा रिझल्ट येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑर्गॅनिक स्लऱ्यांचा वापर हा जास्तीत जास्त करायचा आहे. एक स्लरी आपण पूर्वी सोडलेली आहे शेंगदाणा आणि सरकीची, त्यानंतर आपण अंड्याची स्लरी बनवणार आहोत, तिची प्रोसेस चालू आहे. त्यासाठी आपण वेस्ट डिकम्पोजरचे काही बॅक्टेरिया आहेत हे मल्टिप्लाय होण्यासाठी टाकलेले आहेत, ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असतील. तर ते ज्यावेळेस मल्टिप्लाय होतील त्यामध्ये आपण पुन्हा अंडा, ताक आणि गूळ टाकणार आहोत आणि ती स्लरी आपल्या प्लॉटला देणार. यामध्ये झाडाला प्रोटीन वगैरे हे भरपूर जाणार आहे आणि ऑर्गॅनिक मटेरियल असल्यामुळे तेल्या खवळण्याचा काही शॉट नाही. माझा हे प्लॉट 100% तेल्याचा आहे, तरीही मी या स्लऱ्या बिनधास्त वापरतोय. तर थांबूयाच्या व्हिडिओमध्ये इथेच. आणि ती स्लरी कशी बनवायची आहे आणि त्या स्लरीचा अजून आपल्याला काय काय फायदे होणार आहेत आणि किती अंडे घ्यायचे आहेत, किती ताक घ्यायचं आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत आणि ती माहिती तुम्हाला परिपूर्ण घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. तर थांबूयाच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.